नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघत आहोत एकदम हॉटेलसारखी चव असलेली भन्नाट अशी 5 लोकांसाठी पावभाजी। 5 लोकांसाठी आज आपण पावभाजी बनवत आहोत। तर इथे आपण 6 मीडियम साइजचे बटाटे, 6 टोमॅटो, 3 शिमला मिरची आणि 3 कांदे घेतलेले आहेत आणि 1 पाव फुलकोबी घेतलेली आहे। बटाट्याचे साल काढून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। अर्चना सर्व भाज्या कापून देत आहे। वाटाणे सुद्धा पावशेर आपण घेतलेले आहेत। कुकरमध्ये 3 चमचे तेल घालायचं आणि तेल तापल्यानंतर त्यात जिरे घालायचं। जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये चिरलेले बटाटे, कोबी आणि वाटाणे घालायचे। यामध्ये 2 चमचे तिखट घालायचं आणि थोडंसं बटर घालायचं 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं। यामध्ये टोमॅटो जे चिरलेले आहेत ते अर्धे घालायचे। हे सर्व मिश्रण 1 मिनिट परतून घ्यायचं आणि 1-2 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालावं आणि कुकरला झाकण लावून 3-4 शिट्या होऊ द्याव्या। पावभाजीत आपण एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घालणार आहोत। 6 कांदे बारीक चिरून ठेवायचे म्हणजे जेवणाच्या वेळी पावभाजीवर वरून टाकून खाता येतील। 1.5 इंच आलं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या यांची पेस्ट बनवून घेऊया। कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकरची फ्लेम बंद करूया। कढईमध्ये 3 चमचे तेल आणि 2 चमचे बटर घातलं आणि त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घातली। यामध्येच 3 बारीक कापलेले कांदा घातला आणि टोमॅटो सुद्धा उरलेला यामध्ये घालायचा आहे आणि हे सर्व आपण झाकण ठेवून छान मऊ शिजवून घेत आहोत। आलं लसूण पेस्ट सुद्धा घातली। यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं। झाकण ठेवून 1 वाफ काढली। 2 चमचे तिखट आणि 2 चमचे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घातला आणि झाकण ठेवून छान शिजवून घेतलं। अधूनमधून परतत राहावे आणि शिजले की नाही ते चेक करत राहावे आणि हलवत राहावे म्हणजे खाली करपणार नाही। शिमला मिरची छान शिजलेली आहे। आता आपण मॅशरने मॅश करून घेऊया आणि आपलं कुकर उघडून सुद्धा ती भाजी पण मॅश करून घेऊया। कुकरमधील भाजी कढईमध्ये मिक्स करून घेऊया आणि यामध्ये अगदी अर्धा ते पाऊण ग्लास गरम पाणी घातलं आहे। 1 ते 1.5 चमचा कसुरी मेथी घालायची। परत वरून थोडं काश्मीरी तिखट आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घातला आणि थोडंसं बटर सुद्धा घातलं आणि वरून छान कोथिंबीर भुरभुरली।
ब्रेड गरम करताना बटर घेतलं, त्यामध्ये थोडासा मसाला घातला, पावभाजी मसाला, आणि थोडी कोथिंबीर घातली आणि त्यावर पाव छानपैकी शेकून घेतले आणि अशी आपली भन्नाट पावभाजी तयार आहे. या पद्धतीने केलेल्या पावभाजीची चव अगदी हॉटेलसारखी, रेस्टॉरंटसारखीच लागते. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. बाय.